लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। लांजा एस टी बस स्टँडमधील एस टी बसची दुरावस्था। एस टी बस चालू करण्यासाठी एस टीत बसलेल्या प्रवाशांना मदतीला घेऊन धक्का देऊन एस टी बस चालू करावी लागत आहे आणि ही स्थिती फक्त लांजा एस टी बस स्टँडमधीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एस टी स्टँडमध्ये अशाच प्रकार जुन्या पुराण्या नादुरुस्त रंग उडालेल्या टपावर चिकनपट्टी चिटकविलेल्या पत्रे फाटलेल्या जागोजागी वेल्डिंग केलेल्या कशावशा चालतील यासाठी दुरुस्त केलेल्या अतिशय जर्जर झालेल्या अवस्थेतील एस टी बस गाड्या प्रत्येक महाराष्ट्रातील एस टी स्टँडमध्ये आपल्या दैनंदिन कामाकाजासाठी इकडे तिकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना घेऊन या एस टी बसेस या अवस्थेतही कशाबशा रडत खडत प्रवाशांसाठी सदैव तत्पर आहे। कारण कित्येक वर्षापासून महाराष्ट्रातील एस टी बस स्टँडमध्ये नवीन बसेस घेतल्याच जात नाहीत। त्यामुळे अशा नादुरुस्त व जर्जर झालेल्या अवस्थेतील एस टी बसमधून महाराष्ट्रातील प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। बंधू आणि भगिनींनो, कोकणातील रस्ते हे अतिशय अरुंद आहेत, वळणावळणाचे आहेत व डोंगर दऱ्यांतून जाणारे आहेत। अशा या रस्त्यावरून प्रवास करताना एखादी एस टी ब्रेक फेल झाली किंवा नादुरुस्त झाली आणि मोठा अपघात होऊन प्रवाशांची जीवितहानी झाली किंवा त्यांना गंभीर इजा झाली तर याची जबाबदारी घेणार कोण? कारण आधी एस टीची दुरवस्था झालेली आहे, त्याकडे ना तर आमच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे लक्ष आहे व डोळे बंद करून महाराष्ट्राचे एस टी महामंडळ चालविणाऱ्या अधिकाऱ्यांचे या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे आणि एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच हे आपले बंद केलेले डोळे उघडतील। परंतु अपघाताचे गंभीर परिणाम हे गोरगरीब गावातील प्रवाशांनाच सहन करावे लागणार आहे। एस टी महामंडळातील एस टी बसेची ही दुरावस्था सर्व जनतेपर्यंत पोचावी यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद।